माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणामधला मास्टरमाइंड अनमोल बिश्नोई याला कॅनडामध्ये अटक केल्याची माहिती आहे। मात्र या अटकेच्या कारवाईवर मुंबई पोलिसांकडून अद्याप कोणताही दुजोरा किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। भारतीय तपास यंत्रणा सध्या कॅनडा अधिकाऱ्यांकडून अटकेत असलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम करते। रशियन पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला कॅनडा पोलिसांनी अटक केली आहे। अटकेत असलेल्या व्यक्तीकडे रशियन पासपोर्ट आढळला असून तो बनावट असल्याचा संशय आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, काय अपडेट आहे? पाहिलं तर माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान याच्या घरावरती हल्ला करणारा कुख्यात गुंड मास्टरमाइंड अनमोल बिश्नोई याच्या शोधात सध्या मुंबई क्राईम ब्रांच आहे। विविध देशांमध्ये तो लपून बसला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच कॅनडामध्ये का बनावट पासपोर्ट प्रकरणी जो एक व्यक्ती ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याचा चेहरा हा मिळता जुळता अनमोल बिश्नोई सोबतचा असताना आपल्याला पाहायला मिळते। अनमोल बिश्नोईवरती 32हून अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। त्यामध्ये खून असेल, खंडणी असेल, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। मागच्या वर्षी 2024 मध्ये सलमान खानच्या घरावरती झालेला जो हल्ला होता हा देखील यामध्ये अनमोल बिश्नोईचा महत्वाचा रोल आहे। तर बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात देखील त्याचा महत्वाचा सहभाग आहे। एकूणच या संपूर्ण गंभीर गुन्ह्यांची नोंद लक्षात घेता NIA कडनं त्याच्यावरती 10 लाखाचं इनाम देखील जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे तो व्यक्ती तोच आहे का, आणि जर का ती व्यक्ती तोच असेल तर या संदर्भात त्याला पुन्हा भारतात आणण्यासंदर्भात किंवा त्याचं प्रत्यार्पण करण्यासंदर्भात देखील हालचाली सुरू असतील। कारण मागच्याच वेळी या एका सुनावणी दरम्यान मुंबई क्राईम ब्रांचने अनमोल बिश्नोई संदर्भातल्या प्रत्यार्पणाच्या सूचक वक्तव्य हे कोर्टात केलं होतं। त्यामुळे इंटरपोलकडनं आता त्याची ओळख पटल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात त्याचा प्रत्यार्पणासंदर्भातली जी कारवाई आहे ती पुढे होणार आहे। मात्र जर का ही कारवाई झाली तर एकूणच बिश्नोई गँगला हा खूप मोठा झटका असेल। नक्कीच बिश्नोई गँगसाठी हा मोठा झटका असणार आहे। मात्र बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि त्यासोबतच सलमान खानच्या घराबाहेर त्यांनी केलेलं कृत्य यातला हा आरोपी असेल तर ही खूप मोठी अपडेट आहे। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।